नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझे नाव गौरव गवळे आहे। मी गेली 6 महिने इथे स्वामी समर्थांच्या केंद्रात येत आहे। हे दिंडोरी प्रणितचं नाशिक जे त्र्यंबकेश्वर मेन आहे तिथले स्वामी समर्थांचं केंद्र आपल्या निपाणीत चालू आहे। गेली 5 वर्ष आम्ही या सेवेत आहोत आणि स्वामी समर्थांच्या केंद्रात वेगवेगळी पारायण वेगवेगळ्या सेवा होतात। ज्यांना ही केंद्र माहीत नाही त्यांनी दत्त मंदिराच्या साईडला राघवाचार्य म्हणून गल्ली आहे, तिथे स्वामी समर्थांचे केंद्र आहे। इथे दर महिन्याच्या रविवारी गुरुचरित्र पारायण होतं। वेगवेगळी पारायण वेगवेगळ्या सेवा इथे घेतल्या जातात। बालसंस्कार केंद्र असते, स्त्रियांसाठी पुरुषांसाठी आपल्या लहान मुलांसाठी, परत वेगवेगळे आयुर्वेदिक औषध देखील या केंद्रात मिळतात। सगळे स्वामींचं अधिष्ठान आहे, इथे दत्तांचं विष्णूचं वगैरे आहे। रोज संध्याकाळी सायंकाळी 6:30 वाजता आरती असते आणि मेन आरती सोमवारी व गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता असते। तरी निपाणीतील सर्व बांधवांना भगिनींना सांगणे इच्छितो की सर्वांनी इथे नक्की एकदा तरी भेट द्यावी। स्वामी समर्थ केंद्रात वेगवेगळी पारायण होतात, दुर्गा सप्तशती, गुरुचरित्र पारायण मेन, परत स्वामी चरित्र सारामृत असते, वेगवेगळ्या सेवा असतात। स्वामी प्रकट दिनात 4000 माणसांचं इथं बाहेर जेवण असते। तुम्ही दत्त मंदिरपाशी येऊन कुणालाही जर विचारला तर राघवाचार्य गल्ली किंवा स्वामी समर्थांचं केंद्र कुठं आहे कोणीही तुम्हाला सांगेल। तरी सर्वांनी कृपा करून इथे यावे, स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावे, स्वामींचा आशीर्वाद घ्यावा। अत्यंत जागृत देवस्थान आहे, सर्वांनी एकदा तरी नक्की भेट द्या। निदान ज्यांना आठवडाभर जमत नाही त्यांनी सोमवारच्या आरतीला तरी नक्की यावं अशी माझी विनंती आहे।